त्यात एवढं मॅडम ते काय त्यामध्ये जेलमध्ये आहे ना सोबत मला त्याच्यामध्ये नियमाच्या बाहेर कोणी आले त्याच्यात पोलीस फाशी देणारे पण भरपूर नाही देत. दुसऱ्या कामात तुम्ही फाशी बसली नाही खाली, या कामामध्ये नाही बसत. आज गव्हर्नमेंटला फाशी व्हायचं थोडं कमी जास्त झालं तरी चालतं, पटापट लोकांना दिला गेलं पाहिजे. आता इथे काही भरपूर 2 हफ्ते दिले, तिसरा हप्ता काय नाही देत आपण. आपण देतोच, एवढंच नाही, पण ते बाकीच्या जागेनंतर आपण देतोच. नाही अतिक्रमण तसं नाही आहे. माझ्या नावानं समजा 5 क्विंटल थिएटर हे जागा आहे, आवडलेली आहे, पहिली ऑलरेडी त्याची नोंद झालेली आहे. तर त्याच्यात मुलं मोठे होऊन झाले, मुलाचे लग्न झाले, त्याची त्याच जागेत ते बसलेलं आहे. ते त्याला अतिक्रमण त्याला बाजूनच अडचण असली तर हॉस्पिटल जागा आपण कॅच करून घेऊ, काही अडचण राहत नाही तिथं. त्यांना देण्यात काही अडचण ते थांबेलच नाही पाहिजे. नवीन जागा भाऊ आवडल्याच नाही शेगावला गावामध्ये अतिक्रमण आमदार साहेब आज आढावा बैठक घेतली, काय आढावामध्ये काय केलं जातं? श्री संत गजानन महाराज यांच्या पवित्र नगरीमध्ये मागच्या 10-15 वर्षामध्ये अतिशय वेगानं असा विकास होतो आहे. हे पवित्र स्थान असल्यामुळे शासनाचंही यावर जास्त नजर असते, आमची पण असते आणि जनतेची मागणीसुद्धा आहे, भाविकांची मागणी. त्याप्रमाणे शहर चांगलं करण्याचा प्रयत्न सातत्यानं चालू असतो आणि हा आढावा चालूच असतात. लोकांच्या काही समस्या, स्थानिक लोकांच्या काही ज्या भूगटार योजनेमुळे जे काय थोडंफार, कारण आता शेवटी विकास करताना खोदकाम करावं लागतं, परंतु ते कमी करावं आणि लवकरात लवकर ते चांगलं करून देणार, त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही याच्या सूचना देण्यात आल्या. आणि जे आता 5-6 जे चौक आहेत त्यांचं काम थांबलेलं होतं, कारण नॅशनल हायवे त्याच्यामध्ये परमिशन देत नाही आहे मध्ये काम करण्यासाठी. म्हणून आपण त्यातला निर्णय हे करून की नॅशनल हायवेच्या रस्त्याच्या बाजूला ते काम करावं, पण ते कामं चालू करण्यात यावे. नवीन 3-4 जे चौक आहेत, संत रविदास महाराजांचा आहे, महात्मा ज्योतिराव फुलेंचा आहे, नंतर मला वाटतं महावीर महाराजांचा आहे. अजून त्यांची नवीन कामं आपण आता हाती घेतो आहे आणि एक चांगल्या प्रकारे शेगाव शहर हे डेव्हलप करण्याचा सातत्याने प्रयत्न आणि बऱ्यापैकी आज शेगाव शहराची रचना झालेली आहे. मी तुम्हाला एक सांगतो की शेगाव शहर जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातली कोणतीही नगर परिषद पाहिली त्यापेक्षा ग्रीन नगर परिषद ही शेगाव दिसेल. कोणत्याही रस्त्यानं तुम्हाला झाडं चांगले वाढलेली दिसतील. त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याचं हे जे आध्यात्मिक केंद्र म्हणून ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटनं मान्यता दिली, 24 तास या शहरामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये 24 तास पाणी हे लोकांना, जसं मुंबईमध्ये 24 तास नळाला पाणी असतं तसं घरामध्ये 24 तास पाणी असणारे हे शहर आपलं होते आहे. त्याचप्रमाणे अजूनही बऱ्याचशा संकल्पना या दृष्टिकोनातून शेगाव शहरामध्ये आपण राबवतो आहे. एक अजून नवीन प्रस्तावित आपण असं करतो आहे की शेगाव शहरातून जो नॅशनल हायवे जातो, जो 3 नॅशनल हायवे त्या शेगाव शहराच्या मध्यभागातून त्या 3 नॅशनल हायवेला हा शेगाव शहरातला छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मिळतो आणि त्यामुळे ट्रॅफिकची मोठ्या प्रमाणात तिथं अडचण होते. ते जाणून आपण रिंग रोड जो आहे तो शेगावचा आउटर रोड त्याच्याही आता आपण त्याला चालना देतो आहे आणि भविष्यामध्ये त्याच्यावरही काम करून शेगावला